Hello everyone. After a major gap, I am back with the important constitutional and legal provisions for women in India. Or you can say rights available to women under various laws. या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये मी आपल्याबरोबर महिलांविषयीच्या कायद्यांबद्दल थोडीशी माहिती आपल्याला देणार आहे. डेफिनेटली भारतामध्ये अनेक असे कायदे आहेत की जे स्पेसिफिकली महिलांसाठी बनवले गेलेले आहेत. त्यातीलच काही ज्या प्रोव्हिजन्स आहेत, त्यातीलच काही जे कायदे आहेत त्याच्याबद्दलची थोडीशी माहिती मी आपल्याबरोबर शेअर करणार आहे. ओके, सो लेट अस कंटिन्यू. फर्स्ट टू इंट्रोड्यूस, लेट अस सी द राइट्स वन बाय वन. फर्स्ट इज राइट अवेलेबल टू वुमन अंडर कॉन्स्टिट्यूशन. सेकंड इज राइट टू मेंटेनन्स. थर्ड इज राइट अवेलेबल अंडर डोमेस्टिक वायोलेंस ॲक्ट. फोर्थ इज राइट अवेलेबल अंडर सेक्शुअल हरासमेंट ऑफ वुमन ॲट वर्क प्लेस प्रिव्हेन्शन, प्रोहिबिशन अँड रिड्रेसल ॲक्ट 2013. Next is right of civil alimony and last is rights available under Hindu Succession Act. So वेगवेगळ्या कायद्यांमध्ये महिलांविषयीचे अधिकार दिलेले आहेत. आता आपण वन बाय वन बघणार आहोत की हे कुठल्या प्रकारचे कोणकोणते अधिकार, कोणकोणते राईट्स महिलांना दिलेले आहेत. टू स्टार्ट विथ राईट्स अवेलेबल टू वुमन अंडर कॉन्स्टिट्यूशन. आता कॉन्स्टिट्यूशन म्हणजे ज्याला आपण संविधान म्हणतो की जे भारतामध्ये सर्वश्रेष्ठ मानलं जातं. प्रत्येक कायदे हे संविधानाला धरून बनवलेले आहेत. सो कॉन्स्टिट्यूशन इज डेफिनेटली द बेस फॉर फॉर्मेशन ऑफ एनी पर्टिक्युलर ॲक्ट. So the act which goes against any provisions of any act which goes against the constitution is definitely not valid. So let us see what are the rights available to women under constitution. First is article 14 which gives right to equality, that is equality before law. आपल्याला नावावरनंच समजतं की कायद्यासमोर सगळे समान आहे. मग ते स्त्री असो पुरुष असो, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद करू नये, केला जाऊ नये, कारण कायदा हा सुप्रीम आहे. त्यामुळे नो बडी इज अबाव द लॉ अँड एव्हरीबडी इज इक्वल बिफोर लॉ. सो देअर मस्ट बी इक्वॅलिटी वेदर मेन और वुमेन. ओके, नेक्स्ट आर्टिकल, that is article 15 clause 1 which suggests that the state not to discriminate against any citizen on the ground only of religion, race, caste, sex, place of birth or any of them. म्हणजे it is the duty of the state not to discriminate any citizen. कुठले ग्राउंड्स? रिलिजन, मग तुमचा धर्म असो, तुमची जात असो, तुम्ही पुरुष असाल किंवा स्त्री असाल किंवा तुमचा कुठे जन्म झाला आहे याच्यावरनं कुठल्याही सिटिझन्समध्ये, कुठल्याही नागरिकामध्ये डिस्क्रिमिनेशन केलं जाऊ नये. ओके, नेक्स्ट आर्टिकल इज आर्टिकल 15 clause 3 which talks about the state to make special provisions in favor of women and children. म्हणजे आर्टिकल 15 clause 3 मध्ये स्पेसिफिकली सांगितलेलं आहे की हे त्या पर्टिक्युलर राज्याचं, त्या पर्टिक्युलर स्टेटचं कर्तव्य आहे की त्यांनी महिला आणि मुलांच्या संरक्षणासाठी कायद्यांची निर्मिती केली पाहिजे. Article 16 suggests that there must be equality of opportunity for all citizens in the matter relating to employment or appointment to any office under the state. Okay, हे सुद्धा this article is also very much specific which gives equality of opportunity to all the citizens. म्हणजे पुन्हा कायद्यासमोर सगळे समान आहेत, सगळ्यांना समान संधी कायद्याने दिलेली आहे. ओके, नेक्स्ट इज आर्टिकल 22 विच गिव्स प्रोटेक्शन अगेन्स्ट अरेस्ट अँड डिटेन्शन. म्हणजे चुकीच्या पद्धतीने तुम्हाला जर अटक झाली असेल किंवा तुम्हाला डिटेन केलं गेलं असेल तर डेफिनेटली कॉन्स्टिट्यूशन गिव्स प्रोटेक्शन अगेन्स्ट अरेस्ट अँड डिटेन्शन. नेक्स्ट इज आर्टिकल 39 clause A which speaks about that the state to direct its policy towards securing for men and women equally the right to adequate means of livelihood. Again there is equality definitely. So men and women दोघांनाही समान अधिकार आहे.
दोघांनाही समानतेने वागवलं गेलं पाहिजे, दोघांनाही समान संधी मिळाल्या पाहिजेत. ओके. नेक्स्ट इज आर्टिकल 39D विच गिव्स इक्वल पे फॉर इक्वल वर्क फॉर बोथ मेन अँड वुमन. अगेन देर इज इक्वालिटी ॲज गिवन इन आर्टिकल 14. सो जेवढं तुम्ही काम करताय तेवढा तुम्हाला पगार मिळाला पाहिजे, मग पुरुष असो किंवा स्त्री असो. नेक्स्ट इज आर्टिकल 14. The state to make provisions for securing just and humane conditions of work and for maternity relief. आता Article 42 specifically talks about that it is the duty of the state to make the provision in respect of working condition for women and the women who are pregnant. Okay. So maternity relief साठी सुद्धा specific provisions केल्या गेल्या पाहिजेत आणि महिला जिथे काम करत आहेत तिथे चांगल्या पद्धतीच्या ह्युमेन कंडिशन्स मेंटेन केल्या गेल्या पाहिजेत. ओके. नाउ लेट अस सी राईट टू मेंटेनन्स विच इज गिव्हन अंडर सेक्शन 125 ऑफ कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर. आता हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की ज्याला आपण म्हणतो पोटगीचा अधिकार. महिलांना सेक्शन 125 जे आहे फौजदारी प्रक्रिया संहितेमधलं, म्हणजे जिथे क्रिमिनल केसेसशी रिलेटेड प्रोव्हिजन्स दिलेल्या आहेत अशा कायद्यामध्ये सेक्शन 125 जो आहे कलम 125 जे आहे त्याच्यामध्ये महिलांना पोटगीचा अधिकार दिला आहे. आता आपला असा समज असतो की राईट टू मेंटेनन्स म्हणजे हा फक्त महिलांसाठी किंवा फक्त बायकांसाठीच दिलेला राईट आहे, तर डेफिनेटली असं नाही आहे. त्याच्यासाठी आपण बघूया की हा पर्टिक्युलर सेक्शन डिटेलमध्ये काय सांगतो. तर डेफिनेटली ऑर्डर फॉर मेंटेनन्स ऑफ वाईफ्स, चिल्ड्रन्स अँड पॅरेंट्स ऑल्सो. सो 3 गोष्टींचा ह्याच्यामध्ये समावेश केलेला आहे. महिला, मुलं आणि वयस्कर व्यक्ती, पॅरेंट्स किंवा आपले आई वडील ह्यांना सुद्धा मेंटेनन्सचा अधिकार या पर्टिक्युलर सेक्शनद्वारे मिळालेला आहे. सो व्हॉट दिस पर्टिक्युलर सेक्शन स्पीक्स अबाउट दॅट इफ एनी पर्सन हॅव्हिंग सफिशियंट मीन्स निग्लेक्ट्स ऑर रिफ्युजेस टू मेंटेन हिज वाईफ, first is his wife, second is his legitimate or illegitimate minor child. Minor means the person who is below the age of 18 years. Third is his legitimate or illegitimate child not being a married daughter. Fourth is his father or mother. Okay, so these are the 4 categories or 4 persons who has the right to claim the maintenance against the person who is not maintaining wife, चिल्ड्रन और पॅरेंट्स. ओके. सो या पर्टिक्युलर सेक्शनद्वारे या 4 लोकांना संरक्षण मिळालेलं आहे आणि त्यांना पोटगी मागण्याचा अधिकार या पर्टिक्युलर सेक्शन कलमाद्वारे मिळालेला आहे. ओके. मग आता जिथे तुम्हाला राईट मिळतो आहे तिथे डेफिनेटली तुमचं कर्तव्य सुद्धा आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे हा राईट तुम्हाला कधीही घेता येणार नाही. तर नो वाईफ शॅल बी एंटायटल्ड टू रिसीव एन अलाउन्सेस फ्रॉम हर हजबंड अंडर दिस सेक्शन इफ शी इज लिव्हिंग इन ॲडल्ट्री. ओके. सेकंड, विदाउट एनी सफिशियंट रिझन शी रिफ्युजेस टू लिव्ह विथ हर हजबंड. ती नवऱ्यासोबत राहत नाहीये जाणून बुजून. नेक्स्ट इज इफ दे आर लिव्हिंग सेपरेटली बाय म्युच्युअल कन्सेंट. आपसात समजुतीने ते दोघं जण वेगळे राहत आहेत. हे जर रिझन्स असतील तर डेफिनेटली दॅट पर्टिक्युलर वाईफ डझंट हॅव एनी राईट टू मेंटेनन्स. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांना सुद्धा आपल्या वडिलांकडून, मग त्याच्यामध्ये मुलगा असो किंवा मुलगी असो, आपल्या वडिलांकडून पोटगी मागण्याचा अधिकार मिळालेला आहे या कलमाद्वारे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आई वडील यांना सुद्धा की जे स्वतःला मेंटेन करू शकत नाहीत अशा आई वडिलांना सुद्धा या पर्टिक्युलर कलमांतर्गत डेफिनेटली पोटगीचा अधिकार दिलेला आहे. ओके. सो ऑर्डर ऑफ मेंटेनन्स डेफिनेटली डिपेंड्स अपॉन इन्कम ऑफ हजबंड इन केस ऑफ वाईफ क्लेमिंग मेंटेनन्स, सन ऑफ डॉटर इन केस ऑफ सन ऑर डॉटर इन केस ऑफ पॅरेंट्स क्लेमिंग मेंटेनन्स. ओके. सो ही जी ऑर्डर ऑफ मेंटेनन्स आहे ती डेफिनेटली त्या पर्टिक्युलर पुरुषाच्या कमाईवर अवलंबून आहे, त्याच्या पगारावर अवलंबून आहे. जर त्याची बायको त्याच्या विरुद्ध मेंटेनन्स मागत असेल आणि
ऑफकोर्स आई वडिलांना सुद्धा या कलमांतर्गत राईट टू मेंटेनन्स मिळालेला आहे. नाऊ लेट अस सी थर्ड राईट अवेलेबल अंडर डोमेस्टिक व्हायोलन्स ऍक्ट. ओके, सो अगेन this particular act came into force in the year 2005. This is the special enactment of this act is made. The name of the act is the Protection of Women from Domestic Violence Act 2005. आता what is the meaning of domestic violence, ज्याला आपण मराठी म्हणतो घरगुती हिंसाचार. ओके, सो डोमेस्टिक व्हायोलन्स हा स्पेसिफिकली जेव्हा घरगुती हिंसाचारासारख्या घटना घडतात त्याच्यासाठी या पर्टिक्युलर ॲक्टची कमेन्समेंट झालेली आहे. आणि आता आपण बघणार आहोत की एक्झॅक्टली व्हॉट इज मीन बाय डोमेस्टिक व्हायोलन्स अँड व्हॉट आर द राईट्स अवेलेबल टू वुमन अंडर दिस पर्टिक्युलर ॲक्ट, ऑर इफ द वुमन इज फेसिंग डोमेस्टिक व्हायोलन्स देन what are the benefits, what are the remedies, what are the rights available to a particular woman if she is facing domestic violence. To start with, let us see what is mean by domestic violence. Domestic violence चा अर्थ काय होतो? घरगुती हिंसाचार. मग त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात? तर डेफिनेटली द पर्सन harms or injures or endangers the health, safety, life, limb or well-being. ओके, वेदर मेंटल और फिजिकल. एकदम स्पेसिफिकली सांगितलेलं आहे की जेव्हा एखादी व्यक्ती त्याच्या बायकोला अशा प्रकारचा त्रास देत असेल ऑफ द अग्रीव्ड पर्सन और टेंड्स टू डू अँड इन्क्लूड्स कॉझिंग फिजिकल अब्यूज, सेक्शुअल अब्यूज, वर्बल अँड इमोशनल अब्यूज अँड इकॉनॉमिक अब्यूज. ओके, सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या कायद्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. मग ह्याच्यापैकी एखादी गोष्ट जर घडत असेल तर डेफिनेटली दॅट पर्टिक्युलर अग्रीव्ड पर्सन हॅज अ राईट टू फाईल अ केस अंडर डोमेस्टिक व्हायोलन्स ॲक्ट अगेन्स्ट दॅट हजबंड. ओके, सो अजून ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? द पर्सन हरॅसेस, हार्म्स, इंज्युअर्स और एंडेंजर्स द अग्रीव्ड पर्सन विथ अ व्यू टू coerce her or any other person related to her to meet any unlawful demands for any dowry or other property or valuable security. तर अशी जिथे घटना घडत असेल तर डेफिनेटली दॅट पर्टिक्युलर अग्रीव्ड पर्सन हॅज अ राईट टू फाईल द केस अगेन्स्ट द हजबंड. मग एकदा केस फाईल केल्यानंतर व्हॉट इज द प्रोसिजर और व्हॉट आर द राईट्स अवेलेबल टू दॅट पर्टिक्युलर वुमन? लेट अस सी. फर्स्ट इज अपॉइंटमेंट ऑफ प्रोटेक्शन ऑफिसर. ओके, सो आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरगुती हिंसाचारानंतर ती जी पीडित व्यक्ती असते, जी पीडित महिला असते, तिला संरक्षणाची 100% गरज असते. कारण तिने ज्या पद्धतीने फेस केलेलं असतं त्या पद्धतीने तिला संरक्षण मिळण्याची आवश्यकता असते. म्हणून सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रोटेक्शन ऑफिसरची अपॉइंटमेंट केली जाते. कशासाठी असते? डेफिनेटली द प्रोटेक्शन, इट इज द ड्युटी ऑफ द प्रोटेक्शन ऑफिसर टू असिस्ट द मॅजिस्ट्रेट टू मेक द डोमेस्टिक इन्सिडेंट रिपोर्ट टू मॅजिस्ट्रेट. ओके, then to ensure that the aggrieved person is provided legal aid, to make available safe shelter home, to get the aggrieved person medically examined, to ensure that the order for monetary relief under section 20 is complied with and executed. So here the appointment of protection officer is very much necessary and very much important under this particular act. Okay, so काय काय करायला पाहिजे या प्रोटेक्शन ऑफिसरनी? मॅजिस्ट्रेटला असिस्ट करायला पाहिजे. डोमेस्टिक व्हायोलन्स कशा पद्धतीने झाला आहे त्याचा रिपोर्ट बनवून तो सबमिट करायला पाहिजे. ती जी अग्रीव्ड पर्सन आहे, जी पीडित व्यक्ती आहे, तिला लीगल एड मिळालेली आहे की नाही, तिला मेडिकल चेकअप तिचं झालेलं आहे की नाही, तिला प्रॉपर ट्रीटमेंट दिली गेली आहे की नाही इन केस ऑफ फिजिकल अब्यूज और सेक्शुअल अब्यूज. ओके, नंतर तिला इफ शी इज अनेबल टू रिसाइड इन दॅट पर्टिक्युलर हाऊस ऑफ द हजबंड, तर तिला शेल्टर होम, सेफ शेल्टर होम मिळालेला आहे की नाही, मॉनिटरी रिलीफ्स तिला मिळाल्या आहे की नाही इन केस ऑफ इकॉनॉमिक अब्यूज.
then it is the duty of the protection officer to do all these particular things. Okay, next is medical facility. Medical facility is also the important right given under this particular act. Monetary relief is also, as I said, ki monetary relief is also an important right given under this particular act. Then residence order can be passed by the magistrate if that particular woman is residing, is not getting a proper residence, or तिला जर तिच्या नवऱ्याने घरातून हकलून दिलेलं असेल, बाहेर काढलेलं असेल, तिला राहण्यासाठी जागा नसेल, तर इन दॅट केस रेसिडेन्स ऑर्डर कॅन बी पास्ड बाय द मॅजिस्ट्रेट. देन राईट टू रिसाइड इन शेअर हाऊसहोल्ड is also an important thing under this particular act. Then provision of shelter home can be made for that particular woman. Then custody order also can be passed by the magistrate. Compensation order also can be passed by the magistrate. So these are some of the rights available under Domestic Violence Act. Then another important thing is, while deciding the case, it is the duty of the court to give copies of order free of cost. Okay, so these are some of the rights available under Domestic Violence Act. Definitely I will be making a detailed video on this particular point, as this particular point is very much vast. Okay, so in this particular video I am discussing the important provisions or under various laws. So definitely I will be making the video which elaborately discuss the provisions under this particular Domestic Violence Act. Now let us see the next right, which is right available under Sexual Harassment of Women at Workplace Prevention, Prohibition and Redressal Act 2013. Okay, so व्हॉट इज मीन बाय सेक्शुअल हॅरॅसमेंट. सेक्शुअल हॅरॅसमेंटचा अर्थ काय होतो की जेव्हा एखादी व्यक्ती चुकीच्या पद्धतीने बिहेवियर करते आहे, मग ती डायरेक्टली असेल किंवा बाय इम्प्लिकेशन असेल किंवा फिजिकल कॉन्टॅक्ट असेल किंवा रिक्वेस्ट ऑफ सेक्शुअल फेवर्स असेल, सेक्शुअली कलर्ड रिमार्क्स पास करत असेल, पोर्नोग्राफी शो करत असेल किंवा अनवेलकम फिजिकल वर्बल और नॉन वर्बल कंडक्ट असेल त्या व्यक्तीचं की विच सजेस्ट दी विच इज ऑफ सेक्शुअल नेचर, अशा पद्धतीने जर काही बिहेवियर असेल तर डेफिनेटली त्याला काय म्हणायचं, सेक्शुअल हॅरॅसमेंट. आता वर्कप्लेस ही जी पर्टिक्युलर टर्म आहे ही जास्त एलॅबोरेटिव्हली या पर्टिक्युलर ॲक्टमध्ये डिस्क्राईब केलेली आहे, कारण हा पर्टिक्युलर ॲक्ट definitely talks particularly about sexual harassment of women at workplace. ओके, सो वर्कप्लेस मध्ये मग डिपार्टमेंट असू शकतं, ऑर्गनायझेशन असू शकतं, कुठलंही स्मॉल अंडरटेकिंग असेल, एस्टॅब्लिशमेंट असेल किंवा एखादं इन्स्टिट्यूशन असेल, छोटं ऑफिस असेल, ब्रांच असेल किंवा युनिट असेल, तर डेफिनेटली ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, मग ते प्रायव्हेट सेक्टरला बिलॉंग करणारं असो किंवा पब्लिक सेक्टरला बिलॉंग करणारं असो, एंटरटेनमेंट सेक्टर असू शकतं किंवा प्रोफेशनल, वोकेशनल, एज्युकेशनल, इंडस्ट्रीयल, कुठल्याही प्रकारचं सेक्शन किंवा एस्टॅब्लिशमेंट किंवा ऑफिस, ब्रांच किंवा अगदी छोटंसं युनिट जरी असेल तरी त्या सगळ्याला काय म्हणू शकतो आपण, वर्कप्लेस. मग त्याच्यामध्ये हॉस्पिटल किंवा नर्सिंग होम्स सुद्धा इन्क्लूड होतात किंवा स्पोर्ट्स इन्स्टिट्यूशन, स्टेडियम्स, या सगळ्या गोष्टी, ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स, या सगळ्या गोष्टी सुद्धा इन्क्लूड होतात. ओके, किंवा ड्वेलिंग प्लेस किंवा हाऊस सुद्धा वर्कप्लेसमध्ये इन्क्लूड केलेलं आहे. आता डेफिनेटली हे सगळं काय इन्क्लूड केलेलं आहे, तर as the name itself suggests that if the woman is facing any of the sexual harassment at any of the workplace which are given under this particular act, definitely that woman has a right to file a complaint, to file a case under this particular act to get the redressal of or to get the remedy. Okay, so आता त्याच्यासाठी काय कुठल्या प्रोव्हिजन केलेली आहे, तर डेफिनेटली देयर इज अ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंटरनल कंप्लेंट्स कमिटी और लोकल कमिटीज आर एस्टॅब्लिश टू
फॉर द कंप्लेंट्स ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट. मग ती कमिटी काय करते, तर कमिटी मेक्स अन इन्क्वायरी इन टू द मॅटर आफ्टर रिटर्न कंप्लेंट ऑफ अग्रीव्ड पर्सन इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. नुसतं ओरली सांगून उपयोग नाही. सो डेफिनेटली that particular committee makes an inquiry into the matter after return complaint of aggrieved person and grant the compensation accordingly. Now this topic is also a very vast topic. Definitely I will be making the video on this particular act very soon. I am working on it. So rights available under Sexual Harassment of Women at Workplace, Prevention, Prohibition and Redressal Act 2013 definitely gives the right to women, rights to working women. Okay, now let us see right of civil alimony. What is mean by civil alimony? जसं every woman has a right under section 125 of code of civil procedure, तसाच सेम राईट तुम्हाला सिव्हिल रेमेडी सुद्धा अवेलेबल आहे, विच इज गिवन अंडर सेक्शन 37 ऑफ इंडियन डिव्होर्स ॲक्ट. ओके, सो ह्याच्यामध्ये परमनंट ॲलिमनी सुद्धा मागू शकते ती पर्टिक्युलर पीडिता, किंवा ती मंथली अलाउन्सेस सुद्धा मागू शकते, किंवा वीकली पेमेंट सुद्धा मागू शकते, डिपेंडिंग अपॉन द सॅलरी ऑफ द हजबंड. ओके, सो डेफिनेटली राईट ऑफ सिव्हिल ॲलिमनी available to women under Indian Divorce Act. Now it is discussed under 2-3 points. First is power to order permanent alimony. Permanent alimony म्हणजे काय, कायम स्वरूपीची पोटगी, म्हणजे एकच लमसम अमाऊंट दिली जाते जेव्हा नवरा आणि बायको यांच्यामध्ये ज्युडिशियल सेपरेशन झालेलं असतं, डिवोर्सची प्रोसिजर चालू असते, तेव्हा डिस्ट्रिक्ट कोर्ट मे ऑर्डर दॅट हजबंड shall to the satisfaction of the court secure to the wife such gross sum of money. gross sum of money म्हणजे काय, ज्याला आपण annual sum of money सुद्धा म्हणू शकतो, की एकदाच ती पोटगी दिली जाते. ओके, सो दिस इज द पॉवर ऑफ डिस्ट्रिक्ट कोर्ट टू ग्रांट ऑर्डर of permanent alimony to women where a decree of dissolution of marriage or a decree of judicial separation is obtained by the wife. Okay, another power of court is power to order monthly or weekly payments. आता डेफिनेटली हा सुद्धा एक राईट किंवा ही सुद्धा एक पॉवर कोर्टाला दिलेली आहे, की कोर्ट काय ग्रांट करू शकतं, तर इन एव्हरी सच केस द कोर्ट मे मेक अन ऑर्डर ऑन द हजबंड फॉर पेमेंट टू द वाईफ ऑफ मंथली और वीकली सम्स फॉर हर मेंटेनन्स. ओके, सो इट इज द डिस्क्रिशनरी पॉवर ऑफ द कोर्ट दॅट कोर्ट मे ग्रांट मंथली और वीकली पेमेंट्स टू वाईफ फॉर हर मेंटेनन्स. ओके, सो आता ह्याच्यामध्ये पुन्हा डेफिनेटली इफ द हजबंड अनेबल टू मेक सच पेमेंट्स देन डेफिनेटली court may temporarily suspend that particular order, or court may discharge or modify the order of maintenance or order of civil alimony, and again the court may direct that to revive the same order wholly or in part as the court may seems fit or as that particular situation or condition or circumstances says. Okay, so this is also the right of civil alimony available to women under Indian Divorce Act. And last but not the least, right available under Hindu Succession Act. Okay, so Hindu Succession Act म्हणजे हिंदू वारसा कायद्या अंतर्गत सुद्धा महिलेला तिच्या प्रॉपर्टी, वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये, ॲन्सेस्ट्रल हेरिडिटरी प्रॉपर्टीमध्ये डेफिनेटली प्रॉपर्टी घेण्याचा अधिकार दिलेला आहे. तशा प्रोव्हिजन्स कायद्यामध्ये केलेल्या आहेत. सो डेफिनेटली वुमन हॅव इक्वल राईट टू शेअर अ प्रॉपर्टी ॲज मेन. Okay, granting daughters the right to inherit ancestral property म्हणजे जी
वंश परंपरेने आलेली जी प्रॉपर्टी आहे अलॉंग विथ द मेल रिलेटिव्स, आता हा समान अधिकार दिलेला आहे. एव्हरी इवन फिमेल इनहेरिटर म्हणजेच डॉटर कॅन क्लेम दी पार्टिशन ऑफ अँसेस्ट्रल प्रॉपर्टी, म्हणजे तिला सुद्धा पुरुषांप्रमाणे समान अधिकार कायद्यामध्ये दिलेला आहे. ओके, सो दीज आर सम ऑफ दी राईट्स and some of the provisions for women for protection of their rights under various laws in India. Definitely ह्याच्यापेक्षा सुद्धा अनेक कायद्यांमध्ये महिलांना अधिकार दिलेले आहेत, पण त्याच्यामधल्या काही ज्या इम्पॉर्टंट प्रोव्हिजन्स आहेत त्या मी आत्ता आपल्यासोबत डिस्कस केलेल्या आहेत. आय होप तुम्हाला डेफिनेटली थोडीशी माहिती मिळालेली असेल. यू कॅन डेफिनेटली लाईक, शेअर अँड कमेंट अँड ऑल्सो सबस्क्राईब टू माय चॅनल. तुम्ही मला सुचवूसुद्धा शकता की एका पर्टिक्युलर टॉपिकवर तुम्हाला जर माहिती हवी असेल तर आय विल डेफिनेटली ट्राय टू मेक अ व्हिडिओ ऑन दॅट पर्टिक्युलर पॉईंट. ओके, सो कीप सपोर्टिंग अँड कीप ब्लेसिंग.